सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. पण तेच काम जर एखाद्या मंत्र्याचं किंवा आमदाराचं असेल तर ते किती जलद गतीने पूर्ण केलं जातं याचंच एक उदाहरण सध्या महाराष्ट्रातील जनतेसमोर आलंय. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे हे त्यांच्या दारू व्यवसायामुळे चांगलेच चर्चेत असतात. आता पुन्हा त्यांचा एक पराक्रम समोर आलाय. त्यांनी आपल्या भाऊजाई छाया भुमरेंच्या नावावर दारू विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी अशी काही यंत्रणा कामाला लावली की 6 महिन्यांचं काम 8 दिवसातच पूर्ण झालंय. यामधील अधिकाऱ्यांनाही हे काम कसं झालं ते कळालं नाही. भुमरे यांना मात्र याबद्दल काहीच कल्पना नाही असं ते सांगतात. पण एक बाई दारूचं दुकान उघडते ते महाराष्ट्रात जरा नवीनच आहे. पण संदीपान भुमरेंचा हस्तक्षेप नसताना छाया भुमरेंचा परवाना इतक्या जलद गतीने कसा मंजूर होतो? गावच्या ग्रामपंचायतीपासून ते उत्पादन शुल्क अधिकाऱ्यापर्यंत कशी सेटिंग लावली जाते? एकच दिवसात मुंबई ते संभाजीनगर परवाना स्थलांतरित कसा केला जातो पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात एक शक्ती प्रदर्शन केलं होतं. त्यात त्यांनी ऑन कॅमेरा देशी दारूच्या बाटल्या हातात घेऊन प्रदर्शन केलं होतं. तेव्हा संदीपान भुमरे यांचा दारूचा धंदा हा संपूर्ण महाराष्ट्रात समोर आला होता. त्यात प्रचारादरम्यान भर सभेत भुमरेंनी स्वतः एका व्यक्तीला "तू माझं गिराईक आहे" असं म्हटलं होतं. यावरून भुमरे हे दारूच्या धंद्यात किती मुरलेले आहेत हे स्पष्ट झालं होतं. पण खासदार भुमरे हे कागदावर कुठेही स्वतःचं नाव दारू सोबत जोडत नाहीत. ते त्यासाठी आपल्या पत्नीचं, मुलाचं असे घरातील इतर व्यक्तींच्या नावाचा वापर करतात. त्यात आता त्यांनी आपल्या भाऊजाई छाया भुमरेंच्या नावाचा वापर केला असल्याचं बोलल्या जात आहे. छाया भुमरे या संदीपान भुमरेंचा भाऊ राजू भुमरेंच्या पत्नी आहेत. छाया भुमरेंनी ऑक्टोबर 2023 मध्ये गंगापूर तालुक्यातील पांढर ओहळ या गावात एक दारू विक्रीचं दुकान उघडण्याचा निर्णय घेतला. पहिली गोष्ट तर एक बाई आणि दारूचं दुकान हे जरा विरोधाभासाचंच. कारण आपल्या समाजात दारूचा सगळ्यात जास्त त्रास हा एका बाईलाच होत असतो. त्यामुळे बाईचा दारूला कधीही विरोध असतो, मग ती कोणत्याही घरातली असो. पण इथे छाया भुमरेंना स्वतः दारूचा व्यवसाय करायचा होता. त्यासाठी त्यांनी गावातील ग्रामपंचायतीत हा ठराव मांडला. पांढरओळच्या ग्रामपंचायतीनं तो मान्यही केला आणि गावात दारूचं दुकान उघडण्यासाठी परवानगी देखील देऊन टाकली. आता इथे ही किती विचित्र गोष्ट आहे. आपल्या गावातील दारूचं दुकान बंद व्हावं म्हणून अनेक गावातील लोकांचे प्रयत्न सुरू असतात. पण पांढरओळचे गावकरी मात्र दारूचं दुकान उघडा म्हणून भुमरेंना परवानगी देतात. यावरून हा निर्णय सरपंच आणि ग्रामसेवक त्यांच्या मधीलच असेल असा एक तर्क इथे निघतो. पुढे यापेक्षाही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. भुमरेंचा हा ठराव 13 ऑक्टोबरला मंजूर होतो. मंजूर झालेला ठराव हा पुढे जिल्हा उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडे पाठवला जातो. त्यानंतर मुंबईतील बारच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू होते. मुंबईतील जोगेश्वरी भागातील ओशिवरा विलेज या ठिकाणी एक बार होता. डिसोजा असं या बारचं नाव. हा देखील भुमरेंचाच बार होता. या बारचं काही दिवसांपूर्वीच नूतनीकरण करण्यात आलं होतं. पण भुमरेंना आता हा बार पांढरओळला स्थलांतरित करायचा होता. त्यासाठी भुमरेंनी 8 डिसेंबर 2023 रोजी खरेदी केलेल्या मुद्रांक शुल्कावर एक स्वयं घोषणापत्र सादर केलं. आश्चर्याची बाब म्हणजे 8 दिवसांआधीच म्हणजे 1 डिसेंबरलाच छाया भुमरेंनी मुंबईच्या या बारच्या स्थलांतरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला होता. त्यावर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 9 डिसेंबरला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उप अधीक्षकांनी छाया भुमरेंच्या समोरासमोर जबाब घेतल्याची स्वाक्षरी केली. आता जरा तारखेवर लक्ष द्या. 13 ऑक्टोबरला ग्रामपंचायत ठराव मंजूर करते. 1 डिसेंबरला स्थलांतराचा अर्ज केला जातो. त्याच्या 8 दिवसांनी 8 डिसेंबरला स्वयं घोषणापत्र सादर केलं जातं आणि दुसऱ्याच दिवशी 9 तारखेला राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाची स्वाक्षरीही होते. म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डेस्कवर या काळात दुसऱ्या कोणत्याही फाईल नव्हत्या किंवा दुसरं काम देखील नव्हतं. विशेष म्हणजे याच दिवशी उत्पादन शुल्क विभागाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्याला उलट तपासणीसाठी अर्ज पाठवला होता. छाया भुमरेंनी तो अर्ज केला आहे, तो वैध आहे की नाही याची उलट तपासणी करण्यासाठी हा अर्ज होतो. ही शासनाची नियम प्रणाली आहे. कोणताही अर्ज मंजुरीसाठी उलट तपासणी आवश्यक असते. पण महत्वाची बाब म्हणजे मुंबईवरून आलेल्या उलट तपासणीच्या अर्जाची त्याच दिवशी तपासणी पूर्ण केली जाते आणि अर्ज वैध असल्याचं संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला कळवलं जातं. म्हणजे एका दिवसात मुंबईवरून अर्ज येतो. त्याच दिवशी संभाजीनगरचे अधिकारी गंगापूरच्या गट विकास अधिकाऱ्याकडे हा अर्ज पाठवतात. त्याच दिवशी गट विकास अधिकारी चौकशी पूर्ण करून आपला अहवाल संभाजीनगरला पाठवतात आणि त्याच दिवशी तो अर्ज मुंबईला परत जातो. त्यावर अधीक्षकांची स्वाक्षरी देखील होते आणि मुंबईचा डिसोजा बार हा संभाजीनगरला स्थलांतरित देखील केला जातो. कितीही कामाची तत्परता आणि त्याचा वेग
हे महाराष्ट्रानं याआधी कधीही अनुभवलेलं नाही, पण भुमरेंच्या बाबतीत मात्र ते झालंय. या काळातच संदीपान भुमरे हे राज्याचे रोहयो मंत्री होते. त्यामुळे त्यांनी स्वतःचं हे काम करून घेण्यासाठी 2 दिवसात गावापासून ते मंत्रालयापर्यंत सगळ्यांना हाताशी धरून काम पूर्ण करून घेतलं. या जलद गतीने झालेल्या कामात काहीतरी संशयास्पद गोष्ट असल्याचं समजल्यावर बाजीराव सोनावणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात याबद्दल एक याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी औरंगाबाद खंडपीठानं सुनावणी दिली. खंडपीठाच्या बेंचनं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गंगापूर गट विकास अधिकारी यांना नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही येत्या 19 ऑगस्टला होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय बाजीराव सोनावणे यांनी आणखी एक याचिका दाखल केलेली आहे. त्यामध्ये संदीपान भुमरेंच्या पत्नीच्या नावावर असलेल्या फारोळा येथील मद्य विक्री परवान्याशी संबंधित तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे भुमरेंची दारू ही त्यांच्यावर काळी छाया घेऊन आली आहे असं म्हणावं लागेल. पण खासदार संदीपान भुमरेंनी मात्र दरवेळीप्रमाणे या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं सांगत माझी कुठेही स्वाक्षरी नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलंय. मग प्रश्न येतो की एरवी एका फाईलसाठी 6 महिने वाट पाहायला लावणारे अधिकारी छाया भुमरेंच्या कामासाठी इतके तत्पर कसे झाले? हा वेग इतर वेळी का दिसत नाही? भुमरेंचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर छाया भुमरेंना हे दारूचं दुकान चालवायचं आहे का? आणि तेही पैठण सोडून गंगापूर तालुक्यात. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा. धन्यवाद.